मी आज प्रमोद कांबळे रामपुरी गावामध्ये आलेलो आहे। तरी आपण सर्वांच्या समस्या जाणून घेऊ। लोकांच्या शेतकऱ्यांच्या सर्व आणि शेतमजूर असतील, गोरगरीब असतील, एक वस्ती आहे इथं, दलित वस्तीचं आहे ना, दलित वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे। तरी हे सर्व नागरिक इथं म्हणजे व्यथा मांडत आहेत आपल्या, त्या व्यथाला कुठेतरी वाव हे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला होतो। आणि सरकार किंवा आपल्या परभणी जिल्ह्याचे जे काही राज्यकर्ते असतील त्यांनी कुठेतरी वाचा फोडली पाहिजे। आणि नुसते कमराइतके पाण्यात जाऊन फेसबुकवर फोटो टाकून हे चालणार नाही। त्यांच्या समस्या जे काय मतदानाला तुम्ही 1000-2000 रुपये ह्या गोरगरिबाला मताच्या वेळेस देतात, आता जर तात्काळ जर तुम्ही यायला तर 10-20 हजाराची जर मदत दिली, कोणाच्या शाळेचे पुस्तकं वाहून गेलेत, कोणाचा खाण्याचं जे काय धान्य असते ते वाहून गेलेत, ते पाहत ह्या गावकरी मधले आमचे एक तरुण कार्यकर्ते येतं, तर आम्ही थोडंफार त्यांना विचारतो, काका हे तुम्हाला हे असं झालं तर तुम्हाला काय वाटतं ह्या राज्यकर्त्यांना सर्व यानं काय केलं पाहिजे नेमकं किंवा काय वाटते? म्हणजे आमचे 3 दिवसाने सर पसरा वाहून गेला, हे वाहून गेले इथले सर, आमचे धान्य वाहून गेले, कोंबड्या वाहून गेल्या, खाय प्यायची सोय नाही आमची। मग हे राज्यकर्ते आमच्यापर्यंत कोणी आलं नाही आणखी। आता हे तुम्हाला जे आता जे आले तर की बाबा आपले खासदार असतील, आमदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे आता नुसते यायले तर हे कमरेत क्या पाण्यात चालले, तुमचे फोटो काढले तर ते नुसते फेसबुकला टाकून हे जमन का? हे त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? त्यांना आम्हाला मदत केली पाहिजे, आम्हाला अन्नधान्य दिले पाहिजे, आमची जी नुकसान आहे ती भरपाई करून दिली पाहिजे। हे करीत आहेत का? नाही, करीत नाही। याचं कारण एक आहे की आपण ज्या वेळेस हे उभे असतो